तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पण आपल्याला पार पाडायचा आहे आणि तो प्रकाश जर झाला तर निश्चितच एक जमेची बाजू असेल. म्हणून आपण आयोजन मध्ये थोडंसं यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा सामना जय भवानी विरुद्ध ए युनायटेड. याच्यानंतर पहिला क्वार्टर फायनल सॉरी चौथा क्वार्टर फायनलचा सामना जय भवानी आणि ए ए युनायटेड या दोन संघामध्ये खेळला जाईल. तर चला आपण सामन्याला सुरुवात करूया. आपण रेफरी आपणही लगेच तयार राहूया, कारण की खरोखर आता आपण जर पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण वाटचाल करतोय. ही स्पर्धा आता समारोपाच्या दिशेने आगेकूच करते. समारोपाचा हा जो कार्यक्रम आहे तो प्रकाश झोतामध्ये सूर्याच्या सोबतीने झाला तर हा एक दुग्ध शर्करा योग असेल. आणि म्हणून मी आयोजकांना विनंती करतोय की आपण आता गेले 3 दिवस जे अपार मेहनत केलाय, आपण जे अपार कष्ट केलाय, त्या कष्टाचं चीज होण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून आता आपण थोडंसं प्रयत्न करूया अजूनही की जेणेकरून या आयोजनामध्ये कुठला बदल होणार नाहीये. आणि या आयोजनामध्ये ज्या पद्धतीने आपण चाललोय, अंतिम सामनाही चाललाय, त्या अंतिम सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा खेळ, चांगल्या पद्धतीचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रहस्य तांडेल माझे सहसमालोचक जेही खऱ्या अर्थाने चांगलं समालोचन करतायत तेही या व्यावसायिक समालोचकाच्या दिशेने वाटचाल करतायत. तर त्यांनाही मी विनंती करतोय की त्यांनीही आपल्या गोड आवाजाने पुढील जो मॅच आहे त्या मॅचचा समालोचन करायचं आहे. रहस्यजित तांडेल. धन्यवाद मनीष जिबारी. आता मात्र चौथा क्वार्टर फायनलचा सामना रंगेल तो OAFC विरुद्ध HM बॉईज दांडी. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. HM बॉईज दांडी संघ मात्र बिलॉंग करतोय तो बोईसर इथून, आणि जो OAFC आपल्याला पाहायला मिळेल तो झू नवी मुंबईचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मात्र एका तुल्यबळाचे संघ आहेत आणि एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. HM बॉईज दांडी संघात जर आपण विचार केला तर मानस, धवल असे मोठे खेळाडू आहेत, ते महाराष्ट्र खेळून आले. त्यांच्याकडे काहीतरी रणनीती असेल झू संघाला नवी मुंबई संघाला अडवण्यासाठी. तसेच नवी मुंबई संघ पण एक मातब्बर संघ आपल्याला पाहायला दिसतोय. काहीच वेळात सामन्याला सुरुवात होईल. चौथा क्वार्टर फायनल सामना आपल्या भेटीला येईल.
मैदानाच्या आत मात्र रेफरी सज्ज झालाय. आताच काहीच वेळात सामन्याला मात्र सुरुवात होईल. रॉकी चषक 2025 राज्य लेवल स्तरीयची स्पर्धा आणि या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील चौथा क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला मात्र सुरुवात होते. बॉलाचा ताबा येतो. नवी मुंबई संघाच्या ताब्यात झटापटी होते मात्र विसल वाचली जाते. फ्री किक भेटली ती नवी मुंबई संघाला. नवी मुंबई संघाकडून पास केला आपला संघ सहकारी. तर सुंदर लॉंग पास केला आहे. सुंदर पासिंग होते नवी मुंबईच्या संघात. तेवढा डिफेन्स होते चुकतोय जरासा नवी मुंबई संघ. कुठेतरी चौथा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. माफ करा, तिसरा क्वार्टर फायनलचा सामना. बॉलाचा ताबा आहे तो हर्ष. 15 नंबर रसी घातलेला खेळाडू. याच्यामुळे दांडी संघाकडून बॅकपास केलाय धवल. धवलचा जर विचार केला महाराष्ट्र लेवल मात्र खेळून आलाय हर्ष आणि मानस. 22 नंबर रसी घातलेले खेळाडू. ते त्यांची कोणतीतरी रणनीती असेल एक मोठ्या लेवलची खेळण्याची. पण तसंच नवी मुंबईचा संघ जर पाहिला तर क्लब लेवलचा संघ आहे नवी मुंबई. तोही कमी लेखून चालणार नाही आहे. बॉलाचा ताबा आहे मात्र नवी मुंबई संघाकडे. ऑफ साईड भेटलाय. पास केलाय. जर्सी चुकतोय. डिफेन्स केला जातोय मानसच्या माध्यमातून. बॉल पुन्हा जातो मैदानाबाहेर. पुन्हा बॉलाचा ताबा असेल नवी मुंबई संघाकडे. पास केला आपला संघ सहकारी. पहिला सत्र चालू आहे. पहिला गोल कोणता संघ करेल मात्र वारंवार चुक्या होत आहेत नवी मुंबई संघाकडे. मात्र प्रेशर मध्ये जाणवतोय नवी मुंबई संघ कारण की क्वार्टर फायनलचा सामना आहे. पुन्हा बॉलाचा ताबा असेल एचएम बॉईज दांडी संघाकडे. एचएम बॉईज दांडी संघाकडून लॉंग पास केला जातोय तरी पुन्हा चुकतोय. सुंदर चेस मार्फत होल्ड केला जातोय. सुंदर स्किल केलाय. बॉल टाकण्याचा प्रयत्न होता तेवढा सुंदर डिफेन्स होतोय. बॉल पुन्हा जातो मैदानाबाहेर. कॉर्नर किक असेल ती नवी मुंबई संघाला. बघा कॉर्नरच्या गोलात रूपांतर होईल का नवी मुंबई संघ. तर नवी मुंबईचा आपण काल खेळ पाहिला. अप्रतिम खेळ झाला. नवी मुंबई संधी चालून आली होती आणि मात्र गोल होतोय नवी मुंबई संघ. मी मागेच म्हटलं नवी मुंबई सुद्धा कमी लेखून चालणार नाही. पहिला गोल होतोय. आघाडीवर पोहोचतोय तो नवी मुंबई संघ. बघू याच्या बॉईज दांडी संघ पिछाडी भरून काढतोय का नाही. नवनीत भाऊ तुम्हाला काय वाटतं पहिला गोल केला जातोय पहिल्या सत्रात नवी मुंबई संघाकडून. याचे बॉईज दांडी संघ गोल करेल का कमबॅक करेल का. करावं तर लागेलच कारण की हा तिसरा क्वार्टर फायनल सामना आहे. आणि मी मागेच म्हटलं आमची जी चर्चा झाली होती सकाळी की कोणाचे फेवरेट संघ काय आहेत तर त्यामध्ये मी माझा 2 दिवस या संघाला मी पाहतोय. मी म्हणालो होतो OF युनायटेड नवी मुंबई FC संघ हा या चषकावर नाव कोरू शकतो ही दावेदारी मी पेश केली होती. आणि त्याच पद्धतीने त्यांनी अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपले इरादे स्पष्ट केले आणि गोल पोस्टच्या दिशेने गोल झळकावला. तो नवी मुंबई या संघाने 44 जर्सी परिधान केला. जर्सी परिधान केलेल्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पण दांडी संघाला कमबॅक करावा लागेल. हो काय स्किल दाखवतोय. चेसवर चेंडूला होल्ड केलाय आणि त्याच पद्धतीने स्वतः कर्णधार प्रवीण गोल पोस्टच्या दिशेने चेंडूला भिरकावून देतोय. यानंतर होणारा सामना A युनायटेड विरुद्ध जय भवानी हा चौथा क्वार्टर फायनलचा सामना असेल. तदनंतर मग सेमीफायनल सामन्याला सुरुवात होईल. तरी KFA संघाने सुद्धा आपली किट करून तयार राहायचं आहे. गावचा संघ आपल्याला फक्त आता एक आणि एकच दिसतोय तो म्हणजे आपला गावचा केळवा संघ. आणि अजूनही आपल्या बाजूचा दांडी संघ खेळतोय. थोडासा पिछाडीवर पडलाय पण दांडी संघाची तेवढी प्रतिभा आहे कौशल्य आहे की ते पुनरागम करू शकतात. बघूया अजून 1-0 अशा आघाडीने आगेकूच करतोय या तिसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये. आणि नवी मुंबई संघाचा कर्णधार म्हणाला होता की ही चमचमती ट्रॉफी आम्हाला आकर्षित करते आहे. याच्यावरून या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि ही स्पर्धा किती मोठी आहे हे आम्हाला दिसलं होतं. आणि तेच प्रवीण यांनी मला सांगितलं होतं. तोच प्रवीण या संघाचा
कर्णधार म्हणून काम पाहतोय. बघूया 1-0 अशा आघाडीने. आणि रहस्य आपण म्हटल्याप्रमाणे दांडी संघामध्ये सुद्धा महाराष्ट्र लेवलला आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारे हर्ष आणि मानस हे दोन खेळाडू, धवल आणि मानस हे दोन आपल्या राज्याच्या प्रतिनिधित्व फुटबॉलमध्ये केलं आहे. असे दोन खेळाडू दांडी संघाकडून बिलॉंग करतायत, ते खेळतायत. तर त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. मानस आणि हर्ष धवल यांच्याकडनं, धवल आणि मानस यांच्याकडून मोठ्या पुन्हा एकदा सुरेख प्रयत्न होता. तोच खेळाडू ज्यानं पहिली आघाडी मिळवून दिली 44 जर्सी परिधान केलेला हा खेळाडू, उनका नाम मुझे पता चला तो अच्छा रहेगा. 44 जर्सी नंबर नवी मुंबई, श्रेयस. आपल्या श्रेयस ना, श्रेयस. हो, पुन्हा तोच खेळाडू. मला हा आपल्या खारदेवी मधला नितेश मुंडे यांची आठवण करून देणारा असा खेळाडू पाहायला मिळतोय. 44 जर्सी नंबर श्रेयस. आपल्या संघाला श्रेयस नावामध्येच यशाची दिशा देताना आपल्या संघाला असा श्रेयस, जो नितेश मुंडे यांची आठवण करून देतोय. सेम शरीर यष्टी, सेम उंची अशा पद्धतीनेच नितेश मुंडे हा KFC केलवा फुटबॉल असोसिएशन सामने भरवतात. त्यामध्ये तो खेळाडू काय जबरदस्त खेळ साकार करून आपल्या मायबाप प्रेक्षकांची त्यांनी मनं जिंकली होती. हृदयावर त्या नितेश मुंडे यांनी नाव कोरलं होतं. असा नवी मुंबई संघाचा श्रेयस आता आम्हाला पाहायला मिळतोय आणि त्यांनी आघाडी मिळवून दिले. अच्छी तरह से खेलते हुए इस रॉकी चषक राज्य स्तरीय टूर्नामेंट में नवी मुंबई OA यूनाइटेड FC एक जबरदस्त खेल का पेशकश करते हुए इस मैदान में, जो कभी ये नवी मुंबई अपने पालघर तालुका जिला किसी भी टूर्नामेंट में शामिल नहीं होती, लेकिन आज वो रॉकी चषक इस टूर्नामेंट में आकर क्या जलवा बिखार रही है, ये देखने लायक है. और मायबाप प्रेक्षकांचं ती मनं जिंकतायत. खास करून 44 जर्सी नंबर परिधान केलेला श्रेयस नितेश मुंडे यांच्याच प्रमाणे आपल्या खेळाचं प्रदर्शन करतो आहे. पुन्हा एकदा चेंडूचा ताबा आहे, प्रवीण आहे लेग कॉर्नरला. श्रेयस यांना पाहतोय. महत्वाचा खेळाडू असं वाटतंय मला श्रेयस, जो मिडलमध्ये खेळतो आहे. मिडलमधून हे आपल्या कंपासला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय. मुंडे सुद्धा मिडलमध्येच खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि म्हणून जरी शरीराने उंचीने जरी कमी असला हा खेळाडू, तरी त्याची कीर्ती मात्र महान आहे. बघा बघा कसा पडतोय. चतुरता त्याच्या खेळामध्ये पाहायला मिळते. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळते. रहस्य. आणि ही 1-0 आघाडी, बघूया कितपर्यंत आघाडी घेऊन जाईल. आणि आपण सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणारे असे दोन खेळाडू मानस आणि धवल हे आपल्या संघाला कमबॅक करून देतील का? रहस्य. 15-15 मिनिटाचे मात्र हाफ आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक होऊ शकतो, पण नवी मुंबई संघ जर पाहिला तर त्यांच्याकडे पण तुल्यबळ असे खेळाडू आहेत. ते पण रोखून ठेवण्याचा प्रयत्न करतील. पण दोन्ही HM बॉईज दांडी संघ पण गोल करण्याचा प्रयत्न करेल. पण बघूया कोण गोल होईल का HM बॉईज दांडी संघाकडून. दोन्ही संघ मात्र गोल करण्याचा प्रयत्न तर करतो आहे, पण गोल काही होत नाही. एक गोल तर कमावला आहे नवी मुंबई संघाने. बॉल मात्र मैदानाबाहेर जातोय. रेफरीची विसल वाजताय. HM बॉईज दांडी संघ तडजोड करतोय गोल मारण्यासाठी, पण काही गोल होत नाही आहे. नवी मुंबईचा संघ मात्र त्यांना रोखून ठेवतोय. HM बॉईज दांडा संघाचा जर 15 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू आपण बघितला हर्ष, यांच्याकडे नजरा असतील. गोल करण्यात त्यांच्याकडून अपेक्षा असतील HM बॉईज दांडी संघाच्या खेळाडू आणि प्रेक्षकांना. बघूया तोच गोल करेल का हर्ष. आता मात्र संधी चालून आली होती. पुन्हा तोच खेळाडू
आता मात्र फ्री किक भेटते आहे नवी मुंबई संघाला. बघा फ्री किकचं गोलात रूपांतर होईल का? फ्री किक भेटली आहे नवी मुंबई संघाला. बघूया फ्री किकचा गोलात रूपांतर होईल का? चुकी होत आहे त्याच्यामुळे दांडी संघाकडून, पण चुकीला माफी नाही. बघूया फ्री किक आली आहे, संधी चालून आली आहे. त्या संधीचं सोनं करतंय का बघूया याच्यामुळे नवी मुंबई संघ. याच्यामुळे दांडी संघ कुठेतरी बॅकफुट वर दिसतोय. एक गोल पिछाडीवर आहे याच्यामुळे दांडी संघ. बघा फ्री किक भेटली आहे. थोडा सुंदर डिफेन्स केला जातोय. बॉल मात्र जातो मैदानाबाहेर. ऑफ साईड असेल ते एचएम बॉईज दांडी संघाला. बघा एचएम बॉईज दांडी संघ पहिला सत्र चालू आहे. गोल फलक बघितला तर 1-0 आघाडीवर आहे तो नवी मुंबईचा संघ आणि पिछाडीवर आहे तो एचएम बॉईज दांडी संघ. काय पिछाडी भरून काढेल का एचएम बॉईज दांडी संघ? बॉल मात्र जातोय मैदानाबाहेर. ऑफसाईड असेल ती नवी मुंबई संघाला. बघा नवी मुंबई संघ काय करतोय अजूनही आपल्या खेळामध्ये. वाढवण बंदर संघर्ष समितीचा सहभाग असतो त्यांचा असं. सामाजिक कार्यकर्ते आणि वाढवण बंदराच्या विरोधात त्यांचा सहभाग असतो असे माननीय श्री विनीत पाटील यांचं या मुख्य मंचावर आगमन झालं आहे. त्यांचं मी हृदयाच्या अंतःकरणातून शब्द सुमनाने त्यांचं स्वागत करतो. तसेच अपूर्वा विंडे आणि सृष्टी विंडे यांचं सुद्धा हृदयाच्या अंतःकरणातून त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. बॉल मात्र जातोय मैदानाबाहेर. बॉलाचा ताबा येतात धवल. हाच मी म्हंटल नवनीत भाऊ, जो धवल यांच्याकडे बॉलाचा ताबा तोच महाराष्ट्राचं नेतृत्व केलाय. त्याच्याकडून अपेक्षा असतील धवल यांच्याकडून. आता मात्र बॉल जातो मैदानाबाहेर. ऑफसाईड असेल ती नवी मुंबई संघाला. बघूया एचएम बॉईज दांडी पिछाडीवर आहे. आता मात्र बॉलाचा ताबा आला एचएम बॉईज दांडी संघाकडे, पण चुकतोय. वारंवार चुक्या होत आहेत एचएम बॉईज दांडी संघाकडे. प्रेशर मध्ये गेलाय मात्र एचएम बॉईज दांडी संघ. आता मात्र बॉलाचा ताबा आहे धवल यांनी लॉंग पास केलाय. मानस 22 नंबर जर्सी घातलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यांनी लॉंग पास केलाय पण जर्सी चुकतोय. पुन्हा बॉल जातो मैदानाबाहेर. कुठेतरी प्रेशर मध्ये पाडतोय तो नवी मुंबईचा संघ एचएम बॉईज दांडी संघाला. वारंवार संध्या चालून येत आहेत एचएम बॉईज दांडी संघाचे, पण काही गोल काही होत नाही आहे. बॉलाचा ताबा आहे नवी मुंबई संघाकडे. सुंदर स्किल करतोय. काय स्किल पाहायला मिळत आहे. आता मात्र बॉलचा ताबा आहे. 12 नंबर जर्सी घातलेला काय स्किल करतोय 12 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. त्यांनी पास केला आहे. तेवढा सुंदर गोलरक्षकचा सेव्ह पाहायला मिळेल. एका हाताने मात्र सेव्ह केला गोलरक्षकाने. बॉलाचा ताबा आहे. तेजस झटापटी होते. गोल करण्याचा प्रयत्न आहे. रेफरीची व्हिसल वाजते. फ्री किक मात्र भेटली आहे एचएम बॉईज दांडी संघाला. एचएम बॉईज दांडी संघाकडून बघूया फ्री किकचा गोलात रूपांतर होईल का. मात्र हर्ष दुर्गत मारण्याचा प्रयत्न करतो. सुंदर डिफेन्स करतोय तर नवी मुंबई संघ. बॉल मात्र जातोय. सुंदर खेळतोय मानस. स्किल करतोय मात्र पण बॉलला काही रोखू शकत नाही. बॉल मात्र जातोय मैदानाबाहेर. पुन्हा लॉंग पास केलाय पण चुकतोय. वारंवार चुक्या होत आहेत एचएम बॉईज दांडी संघाकडून.
पण चुकीला माफी नाही. हर्ष मात्र सुंदर खेळ करतोय. आता बॉलचा ताबा आहे. हर्ष पण चुकतोय कुठेतरी. बॉल पास नाही होत आहे. हर्ष यांच्याकडून चुकी होते. याचे बॉईज दांडी संघाचा गोलरक्षक ही चुकी करतोय. जरासं प्रेशर मध्ये जाणवत आहे. तो एच बॉईज दांडी संघ गोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल. बॉलचा ताबा एच बॉईज दांडी संघाला. सुंदर पासिंग तर होते. तेवढा सुंदर डिफेन्स केला जातोय नवी मुंबई संघाकडून. बॉलचा ताबा आहे नवी मुंबई संघाकडून. स्वतः कर्णधार डिफेन्स करतोय. बॉलला मात्र क्लिअर केलाय आणि बॉल जातो मैदानाबाहेर. बॉलचा ताबा असेल तर धवल यांनी पास केलाय. संघ सहकारी. तेवढा सुंदर डिफेन्स होतोय. बॉलचा ताबा आहे तो ऑफसाईड भेटलाय ती याच्या मैदानी संघाकडे आणि तेवढं चुकतोय. आणि मात्र पहिला सत्र होतंय. पहिल्या सत्रानंतर जर स्कोर फलक बघितला तर 1-0 आघाडीवर आहे तो नवी मुंबईचा संघ आणि पिछाडीवर आहे तो एच.एम. बॉईज दांडी संघ. बघूया एच.एम. बॉईज दांडी संघ पिछाडी भरून काढतोय का दुसऱ्या सत्राला. हॅलो, थोडा आवाज करा थोडा. हॅलो हॅलो. आपल्या या रॉकी चषक 2026 या स्पर्धेसाठी आपल्या व्यासपीठावर आलेले मान्यवर यांचा आपण इथे शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतोय. प्रथमतः माहीम विविध कार्यकारी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी चेअरमन सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे माजी सदस्य श्री सहदेव तांडेल यांचा आपण शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार करतोय. या स्पर्धेचे सर्व रॉकी तांडेल यांच्या हस्ते आपण हा सत्कार करतोय. त्याचप्रमाणे आपलं संपूर्ण आयुष्य मच्छीमारांसाठी ज्यांनी वाहिलं, विविध आंदोलनामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आणि मच्छीमारांच्या लढ्यामध्ये मोर्चामध्ये सहभागी असतात, अशा आमच्या पूर्णिमाताई या इथे उपस्थित झाल्या. यांचा सुद्धा आपण इथे सत्कार करतोय. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन त्यांना विविध पुरस्कार राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. एकदम सौम्य भाषेमध्ये ते आंदोलन करत असतात. त्यांचा संवाद सुद्धा मला सुद्धा लाभत असतो. त्यांचं वक्तृत्व एकदम वाखण्याजोगं असते आणि सांगतात ना, मच्छीमारांच्या रणरागिणी या पूर्णिमाताई आहेत. धन्यवाद. त्याचप्रमाणे उपस्थित असलेले व्यासपीठावर आपले जे वाढवण बंदर संघर्ष समिती सन 1995 पासून आपण या आंदोलनात भाग घेत असतो, त्या वाढवण बंदर संघर्ष समितीचे नेतृत्व करणारे जवळजवळ 30 वर्ष नेतृत्व करणारे नारायण पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. विविध आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांचं सुद्धा आपण शाल श्रीफळ पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन आपण स्वागत करतोय आणि सत्कार करतोय. वाढवण बंदर असो किंवा विविध येणारे प्रकल्प, विनाशकारी प्रकल्प, यामध्ये सहभाग असलेले वाढवणचे सुपुत्र विनीत पाटील साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचा सुद्धा आपण शाल श्रीफळ देऊन इथे सत्कार करतोय. या स्पर्धेचे सर्व रॉकी तांडेल यांच्या हस्ते आपण शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन आपण इथे त्यांचा सत्कार करतोय. त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेल्या दोन भगिनी, आपल्या मच्छीमार समाजाच्या दोन भगिनी
सृष्टी विंदे व अपूर्वा विंदे राहणार वरोर यांच्या आधी प्रथमतः मी माहिती देतो. या जे आंदोलन चालू आहे वाढवण बंदर संघर्ष समितीचं किंवा आपण सर्वांचंच मच्छीमारांचं वाढवण बंदर विरोधात ज्या ज्यावेळी कुठले कुठले कामं वाढवण बंदराच्या संदर्भात तिकडे काम होत असते त्यावेळी या प्रकर्षाने तिथे उपस्थित राहून त्यांचा विरोध करत असतात. जलसमाधी असो किंवा कुठलाही ट्रक आला त्या ट्रकच्या समोर झोपून हे आंदोलन करत असतात. अशा या आपल्या भगिनी इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचं सुद्धा आपण शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. रॉकी तांडेल त्यांचा सन्मान करतील. सृष्टी विंदे त्याचप्रमाणे अपूर्वा विंदे राहणार वरोर. टाळ्या उद्या टाळ्या उद्या. सृष्टी विंदे यांचा सत्कार झालेला. आता अपूर्वा विंदे यांचा सत्कार रॉकी तांडेल करतात. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मी इथे स्पर्धेसाठी येऊन त्यांनी मान दिला सन्मान दिला आमच्या स्पर्धेला त्यासाठी आम्ही मी धन्यवाद करतोय. काही बोलणार आहे नाही ना. थँक्यू. कोण बोलणार आहे आता आता आले हा बोलणार बाय. मला माहित आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गिरीश राऊत साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत करतोय. आणि दुसरे कोण आहेत ते त्यांचा मुलगा. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र साहिल राऊत हे सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही शब्दसमूहाने स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. मला वाटतं या सामन्यामध्ये दांडी संघाने बरोबरी केलेली आहे. 1-2 ओके ओके. बॅक टू मॅच रहस्य तांडेल. जाऊया आपलं वळूया आपण सामन्याकडे. वळूया आपण सामन्याकडे. जर सामन्याचा स्कोर फलक बघितला तर 1-2. आता मात्र कमबॅक करायची संधी चालून आली आहे HM बॉईज दांडी संघाला. HM बॉईज दांडी संघ मात्र कमबॅक करेल का. आता मात्र एक गोल केला जातोय HM बॉईज दांडी संघाकडून. प्रयत्न असेल गोल करण्याचा. बघूया सामन्याला दुसरं सत्र सुरू होतंय. दुसरं सत्र स्कोर फलक बघितलं तर 1-2. नवी मुंबई मात्र वेळ घेऊन खेळतोय. जरासा टाइम घेऊन खेळतोय नवी मुंबईचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. HM बॉईज दांडी संघ कमबॅक करेल का. दुसरा गोल करेल का आणि बराबरीवर येईल का. प्रयत्न तर चालू आहेत. बघूया काय होईल सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल. बराच दाबा HM बॉईज दांडी संघाकडे. जराशी झटापटी होते. रेफरीची विसल वाजली जाते. फाऊल केला जातोय. फ्री किक भेटेल ती नवी मुंबई संघाला. नवी मुंबई संघाकडून पास केला आपला संघ सहकारी. तर असे चुकतोय. बळाचा दाबा आहे HM बॉईज दांडी संघाच्या गोलरक्षकाकडे. गोलरक्षक लॉंग पास केलाय.
जरासे चुकतं, वारंवार चुक्या होत आहेत. नवनीत भाऊ, तुम्हाला काय वाटतंय की आता मात्र HM बॉईज दांडी संघ 1 गोल करतोय आणि नवी मुंबईचा संघ 2 गोल केले आहेत, पिछाडीवर आहे, तरी पण कमबॅक होईल का? आता 1 गोल तर मारला जातोय HM बॉईज दांडी संघाकडून. रहस्य या फुटबॉलच्या खेळामध्ये काही होऊ शकतं आणि ते दाखवून दिलंय HM बॉईज दांडी संघानं. आणि लॉंग पास केलाय, सुरेख पास म्हणावा लागेल, पण तेवढं चांगलं डिफेंड पाहायला मिळतंय नवी मुंबई संघाकडनं. थोडंसं आक्रमक होताना आता नवी मुंबई संघ, तर दुसऱ्या बाजूला HM बॉईज दांडी संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीनं या सेकंड हाफमध्ये उतरताना आणि तसा गेम प्लॅन करून, तसा खेळ साकार करून जी 2-1 अशी पिछाडी होती, ती 2-0 अशी पिछाडी होती, ती 2-1 अशी पिछाडीवर नवी मुंबई संघ यांना आणून ठेवलंय. दुसरा गोल लावला जाईल का, रणनीती कशी आखली जाईल, कारण की दांडी संघाकडून सुद्धा महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणारे फुटबॉलमध्ये असे 2 खेळाडू या संघांमध्ये सामील झालेले आहेत. तो एक म्हणजे मानस, तर दुसरा धवल यांच्या साह्याने पहिला गोल नोंदवला गेला, जी पिछाडी भरून काढण्यामध्ये मोलाचा वाटा उचललाय. बघूया, काही क्षण, काही मिनिटं बाकी आहेत, पण या मिनिटांमध्ये तुम्हाला दांडी संघाला आपला आत्मविश्वास उंचावून ठेवावा लागेल. वेळ जरी कमी असला तरी तुमच्याकडे जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही खेळ साकार केला तर नक्कीच चमत्कार घडू शकतो या खेळामध्ये. आणि तसा खेळ साकार करतोय HM बॉईज दांडी संघ. तर दुसऱ्या बाजूला ज्यांना माझ्या अवलोकन नंतर मी या चषकाचा दावेदार म्हणून ज्याच्याकडे पाहतोय, असा नवी मुंबई OAFC संघ. थोडीशी बाचाबाची होते खेळामध्ये, चालतात हे प्रकार होत राहतात, कारण की प्रत्येकाला ही चमचमच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं आहे. आपल्या गावाचं, आपल्या संघाचं नाव कोरण्यासाठी थोडंसं जे नियम आहेत त्या नियमाचा भंग करून थोडंसं आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतायत. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला थोडासा बॅकफुटला टाकण्याचा, प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांनी येलो कार्ड दिलं असं वाटतंय. बघूया येलो कार्ड कोणाला मिळालंय हे आम्हाला काही समजू शकलं नाहीये. त्यामुळे पंच गेले 3 दिवस एक जबरदस्त पंचगिरी म्हणून काम पाहत आहेत आणि त्यामुळे साहिल सर असो नाही तर साकेत सर असो यांनी 3 दिवस जबरदस्त असं पंचाचं काम बजावलं आहे आणि आतापर्यंत सामने सुरळीत पार पाडण्यामध्ये या पंचांनी आपल्या मोलाची भूमिका बजावली आहे. असे पंच कुठलाही निर्णय देताना कोणाच्या फेवरमध्ये निर्णय दिला जात नाहीये, भिंत सजवली जात आहे. नवी मुंबई संघ अग्रेसर होतोय. बघूया, हो सुरेख प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल होतोय. पण काय प्रयत्न केला गेला नवी मुंबई संघाकडनं. बघूया, 2 मिनिटं. हो स्वतः घेऊन जातोय चेंडूला, पण तेवढं चांगलं डिफेंड बघायला लागेल आणि चेंडूला क्लिअर करतोय मैदानाबाहेर. आपला आलेला अडथळा संपुष्टात आणतोय तो दांडी संघ. बघूया, पंचांवर सुद्धा दबाव वाढला जातोय. हा 3रा क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे आणि स्वतः कर्णधार प्रवीण तिकडे येतोय. आपण पंचांची हुज्जत घालायची नाहीये. गेले 3 दिवस थोडस आपल्या भावना आहेत त्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. आपल्याला या टुर्नामेंटमध्ये खेळ साकार करण्यासाठी आपण आमंत्रित झालेलो आहोत. आपण या सहभाग नोंदवला आहे म्हणून आपल्या खेळाने आपण प्रत्युत्तर द्या. आपल्या खेळाने आपल्या या मायबाप प्रेक्षकांची मनं जिंका. त्यांच्या हृदयावर आपली आणि आपल्या संघाचं, आपल्या गावाचं नाव त्यांच्या ओठावर राहील अशा पद्धतीचा खेळ आपण साकारत आहेत. म्हणून थोड्याशा आपल्या भावना ज्या आहेत खास करून नवी मुंबई संघ यांनी थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवूया.
महत्वाचा खेळाडू बाहेर आहे येल्लो कार्ड दिल्यामुळे 2 मिनिटासाठी, त्याच्यामुळे थोडीशी चलबिचल होते. तो खेळाडू खूप महत्वाचा आहे श्रेयस. पंच हे घड्याळाकडे पाहतायत आणि सर्वांच्या नजरा लागल्यात त्या घड्याळाकडे, पण थोडंसं प्रेशरमध्ये जाणवतं. दांडी संघ येतो होता, पायामध्ये चेंडू जर आला असता तर नक्कीच काहीतरी घडू शकलं असतं. वेळ कमी आहे, आत्मविश्वास मात्र उंचावलेला आहे आणि आत्मविश्वासच हा चमत्कार करू शकतो. काय सुरेख पास. 44 जर्सी नंबर श्रेयस ज्यानं गोल नोंदवला होता तो सरसावतो पुढे आणि त्याच्या पायात बॉल असल्यानंतर आशा पल्लवित होतात आणि हो सुरेख सुरेख आणि पंच धावतायत पंच सांगतायत आणि सरळ रेड कार्ड दिला जातोय आणि या रेड कार्डच्या माध्यमातून एक खेळाडू कमी खेळावा लागेल HM बॉईज दांडी संघाला या सामन्यामध्ये. आणि मी मागेच म्हटलं की श्रेयसकडे चेंडू होता तर नक्कीच तो गोलात परावर्तित झाला असता. श्रेयस तयार होतोय, फ्री किक असेल आणि या फ्री किकचं रूपांतर गोलमध्ये टाकून एक महत्वाची आघाडी निर्माण करेल का आणि आपला जवळजवळ या तिसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना विजय संपादन करून सेमीफायनलमध्ये एंट्रीसाठी तयार होईल का, जिथे KFA संघासमोर त्यांना झुंज द्यावी लागेल. भिंत सजवली जात आहे आणि या भिंतीला भेदून गोल मध्ये परावर्तित होईल का. हो सुरेख डिफेंड. भिंतीची तटबंदी एवढी मजबूत होती की चेंडू सरळ मागे वळतोय आणि बाहेर जातोय. अजूनही काही क्षण बाकी आहेत, काही सेकंद बाकी आहेत, काही मिनिटं बाकी आहेत आणि हा फुटबॉल हा खेळ पाहिला तर हा सेकंदाचा आणि मिनिटांचा असतो. या मिनिटांमध्येच तो श्रेयस काय पास टाकतोय, आपल्या खेळाडूला चकवण्याचा प्रयत्न आहे, स्किल दाखवतोय. पुन्हा एकदा श्रेयस निघालाय लेफ्ट कॉर्नर वरून, बॅक पास केला जातो आपल्या संघ सहकार्याला आणि लॉंग पास होईल का की छोटे पास टाकून खेळाडूंना आपल्या परीनं आगेकूच करेल. एक प्रतिभावान असा संघ पाहायला मिळतोय नवी मुंबई OFC संघ. काही सेकंद बाकी आहेत, काही मिनिटं बाकी आहेत. ही मिनिटं ही HM बॉईज दांडी संघासाठी अग्निपरीक्षेसारखी त्यांना भासत असेल, कारण की या चमचमच्या ट्रॉफीसाठी आपल्याला विजय आणि विजय हा हवा असणार आहे आणि म्हणून या विजयापासून आपण जर दूर गेलात तर ही चमचमची ट्रॉफीच्या स्पर्धेतून आपण बाहेर पडू. राज्यस्तरीय रॉकी चषक हा आपल्या मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची बनलेली ही स्पर्धा, यावर प्रत्येक संघ हा आपलं नाव नोंदवण्याचा प्रयत्न करतोय, त्यासाठी धावपळ करतोय, त्याच्यासाठी सर्वस्व आपलं अर्पण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि नवी मुंबई आता गेममध्ये थोडासा प्लॅन करतोय की जेणेकरून चेंडूला फक्त आपल्याला क्लिअर करायचे, आपल्या कंपासपासून त्यांना दूर ठेवायचंय, जेणेकरून काही होणार नाही. पंच पुन्हा पुन्हा वॉर्निंग देतात, पंच ऍक्टिव्ह होत आहेत या सामन्यांमध्ये. फ्री किक असेल आणि फ्री किकचं रूपांतर गोल पोस्टच्या माध्यमातून गोलात होईल का, हा एक प्रश्न आहे आणि प्रश्नाचं उत्तर या मैदानात दांडी संघालाच द्यायचं आहे. या चमचमच्या ट्रॉफीमध्ये जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला हा गोल आवश्यक आहे बराबरीसाठी. हो सुरेख प्रयत्न होता पण तेवढं चांगलं डिफेंड पाहायला मिळालं आणि हेच काम आता करायचं आहे नवी मुंबईला की आपल्या चेंडू जेव्हा आपल्या आवाक्यात येतील तेव्हा त्याला मैदानाबाहेर फेकून द्यायचे आहेत, क्लिअर करायचे आहेत, जेणेकरून मिनिटं वाया जातील आणि आपण विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकू या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये, जिथे KFA संघ ऑलरेडी पोचला आहे आणि त्याच्यासमोर ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. सर्व झोकून देत आहेत, पडतायत, उठतायत, धावतायत, पण गोल झाला पाहिजे हे दांडी संघ सांगतोय, पण त्याला तोडीस तोड असं नवी मुंबई संघ काही दाद देत नाहीये. पंचांकडे दादच दाद मागितल्या जात आहेत, कारण प्रत्येकाला वाटतंय की मला टिकायचं आहे, कारण की दांडी संघ एक खेळाडूने कमी खेळाडू खेळतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय. गोलाचा ताबा आहे, 1 नंबर जर्सी परिधान केलेला, परंतु टार्गेट काही होऊ शकला नाही. गोल पोस्टला चेंडू जातोय मैदानाबाहेर आणि अजूनही 2-1 अशा ब्लॅक जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो OFC नवी मुंबई 2-1 अशा आघाडीने खेळताना. बघूया गोल होईल का, हा प्रश्न आहे आपल्यासाठी.
पंचांच्या विसल वाजल्या जात आहेत. पंच सांगतात घाई करायची आहे आणि घाई करण्यासाठी तत्पर असेल तो HM बॉईज दांडी संघ, कारण की त्यांना बराबरी करायची आहे. त्यांना सर्वस्व आपलं झोकून द्यायचं आहे या येणाऱ्या काही मिनिटांमध्ये. जवळजवळ 1-2 मिनिटं बाकी असतील असं मला वाटतं आणि या 1-2 मिनिटांमध्ये तुमचा उत्तम खेळ जो तुम्ही कधी केला नसेल तो करून दाखवावा लागेल. पुन्हा एकदा पास होईल का? बॅक पास केला आपल्या गोलरक्षकाला, चुकी होते. चुकीला फुटबॉल मध्ये माफी नाही आणि इथे हे होते आणि थोडस वादविवाद आपल्याला करायचा नाहीये. आपल्या या खेळामध्ये आपण एका प्रोफेशनल टुर्नामेंट मध्ये खेळतो आहोत आणि या प्रोफेशनल टुर्नामेंट खेळताना या खेळामध्ये जय आणि विजय हे असतात. हार आणि जीत ही आपल्याला पाहायला मिळते. जसं नाणं असतं, जसं नाण्याला 2 बाजू आहेत, तसं खेळाला सुद्धा 2 बाजू आहेत. एका ठिकाणी हार, एका ठिकाणी विजय. आणि म्हणून हार ही पचवता आपल्याला आली पाहिजे, कारण खेळामध्ये आपण किती चांगले खेळतो यापेक्षा आपण किती शिस्तीने खेळतो हे खूप महत्त्वाचं असतं. आणि जो ज्या नियमामध्ये राहून खेळ खेळतो तोच पुढे जाऊन एक चांगला खेळाडू म्हणून संबोधला जातो. तो त्याची गुणवत्ता फुलून दिसते, कौशल्य फुलून दिसते. म्हणून अशा वेळी थोडंसं आपल्या भावनांना आवरायचं आहे, आपल्या भावनांना काबूमध्ये ठेवायचं आहे. खेळ आपण उत्तम करतायत, पण खेळ उत्तम करता करता असं कुठलंही कृत्य आपल्या हातून होता कामा नये, जेणेकरून आम्ही जी 3 दिवस ही अफाट मेहनत घेतली आहे त्याला कुठेही काळा डाग लागणार नाही. आपलं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे, पाहिलं जातं. आणि हा 3रा गोल आणि जवळजवळ आता विजय निश्चित केला आहे. यापुढील होणारा सामना जय भवानी विरुद्ध ए युनायटेड. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेल की त्यांनी टॉस का बॉस मध्ये येऊन आपला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. जय भवानी आणि ए युनायटेड संघाचा कर्णधार आपण टॉस का बॉस इथे येऊया आणि आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊया. आपण हस्तांदोलन करूया दोन्ही संघ सहकाऱ्यांनी आणि जे झालं ते विसरून एक चांगला स्पोर्ट्समॅनशिप म्हणून आपण एकमेकांना शुभेच्छा देऊया. खेळाचा भाग आहे हार जीत. आपल्याला पुढे बरेचसे टुर्नामेंट खेळायचे आहेत, परंतु एकदा आपलं नाव कुठेतरी खराब झालं तर आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो आणि म्हणून तसं काही होता कामा नये. ही मोठी स्पर्धा आहे आणि इथे या असल्या मोठ्या स्पर्धेत आपल्याला सहभाग नोंदवला जातो, आपल्याला खेळायला मिळतं, ही आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. जय भवानी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. नंतर ए युनायटेड संघाचा कर्णधार टॉस का बॉस इथे नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. शिवसेनाचे जिल्हा प्रमुख गिरीश राऊत साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. तरी मी आपले जय भवानी संघाचा कर्णधार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतो. आमचे पाहुणे आपली वाट पाहत आहेत. तसेच ए युनायटेड संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि या रॉकी चषक 2026 राज्यस्तरीय टुर्नामेंटमध्ये 4थ्या